हाय हॅलो नमस्कार. निहारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज इथं मला कस्टमरने त्यांची जीन्स दिली होती, त्यापासून मी अशी सुंदर टिकाऊ राहणारी टिफिन बॅग बनवली होती. तर म्हटलं चला तुमच्यासोबतही आजचा व्हिडिओ शेअर करूया, कारण की हा व्हिडिओ भरपूर ताईंनी या बॅगची कटिंग अँड स्टिचिंगचा व्हिडिओ मागितला होता. तर त्यामुळे मी आज याचा फुल डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन आले. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन येणारे व्हिडिओ सगळ्यात आधी पाहायला मिळतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी जी पॅन्ट होती, जीन्स होती, तर ती इथे मी सगळे पीस त्याचे सेपरेट करून घेतले आणि जे उभे ह्याच्यात पीस होते उभ्या शेपमध्ये ते मी एकाला एक जोडून असा स्क्वेअर तयार केला आणि त्या स्क्वेअरपासून मी इथं एक रेक्टँगल पीस कट करून घेतलाय. त्याच्या खाली मी इथं रबर शीट ठेवली आहे आणि त्याच्या खाली आपण अस्तर ठेवलंय. तर सगळ्यात आधी आपल्याला अस्तर न जोडता रबर शीटला मेन पीस जोडून घ्यायचंय आणि याचं माप असं आहे, 13.5 इंचाची याची रुंदी आहे आणि लांबी याची 29.5 इंच म्हणजे 29.5 इंच आहे. तुम्हाला याच्या उंचीमध्ये कमी जास्त सुद्धा तुम्ही करू शकता. ही मी थोडी मोठ्या साईजमध्ये बनवलेली आहे. तर बघा, इथं मी याला रबर शीट सोबत अटॅच करून घेतलंय. तर आता आपण याच्यावरती जे आपलं अस्तरचं पीस आहे ते उलटं करून वरच्या साईडला ठेवणार आहोत आणि अर्धा इंच मार्जिन ठेवत दोन्ही साईडला आपल्याला याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि दोन्ही साईडला हे अर्धा इंच मार्जिन ठेवत आपल्याला हे स्टिच करून घेतल्यानंतर आपण जेव्हा हे पलटी करू तेव्हा आपल्याला फिनिशिंगसह दोन्ही पार्ट मिळणार आहेत. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राची कोणतीही पायपिंग लावण्याची किंवा मग कोणताही कपडा लावून त्याला ॲडजस्ट करण्याची गरज नाही. यातच आपली फिनिशिंगसह हा पीस रेडी होतो. तर बघा, इथे मी याचं उलटं करून घेतलंय आणि याच्यावरती आता आपल्याला फोल्ड करून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. जर तुम्हाला रबर शीटचा यूज करायचा नसेल किंवा मग तुमच्या मशीनवरती रबर शीटवर शिलाई बसत नसेल, तर तुम्ही घरच्या घरी ही जर पिशवी बनवत असाल तर त्यासाठी तुम्ही इथं जे आपलं पोतं येतं त्या पोत्यांचा सुद्धा यूज करू शकता. त्याच्यानेही खूप सुंदर बॅग रेडी होते. आणि अशा पद्धतीने मी दोन्ही साईडला इथं दाब शिलाई देऊन घेतली आणि कडनी सुद्धा मी हे अस्तर अटॅच करून घेऊन जे कडला एक्स्ट्रा होतं ते कट करून घेतलं. आणि आता आपल्याला याचा दोन्ही साईडनी मिडल काढून घ्यायचा आहे. असं मी दोन्ही साईडला कट करून घेते आणि याचा मिडल काढल्यानंतर आपल्याला आता 2 पट्ट्या घ्यायच्या आहेत साईडचे कॉर्नर्स जॉईन करण्यासाठी. तर बघा, इथं मी 4 इंच रुंदीचे आणि 12 इंच लांबीचे इथं 2 पट्ट्या कट करून घेतल्यात आणि त्याला मी इथं अस्तर जोडून घेते एका साईडनी आणि ते अस्तर जोडून आपल्याला त्याला उलटं करून घ्यायचंय. अस्तर उलटं केल्यानंतर त्याच्यावरती पण आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आणि चारही साईडनी आपल्याला हे अस्तर त्या पीसला जॉईन करून घ्यायचंय. आणि असंच सेम आपल्याला दुसऱ्या पीस सोबत पण करून घ्यायचंय. आणि जे कडचं एक्स्ट्राचं आलेलं होतं ते पण आपण इथं कट करून घेऊयात. आपण जेव्हा पण हे पीस जोडू आपण अस्तरला, तेव्हा आपल्याला कधीही अस्तर थोडं जास्तच घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे जोडताना कुठेही अस्तर कमी पडायला नको. तर बघा, इथं मी दोन्ही पीस रेडी करून घेतलेत. आता ह्या पीसचे सुद्धा मी मिडल मार्क करून घेणार आहे आणि याला जे आपलं मेन पीसचं मिडल करून घेतलं होतं त्यावरती आपल्याला उलटं करून त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि हे स्टिचिंगचं मार्जिन कमीत कमी अर्धा इंच तरी घ्यावं. तर बघा, असं मी दोन्ही इथं पट्ट्या ठेवून घेते आणि व्यवस्थितपणे याला दोन्ही साईडने जॉईंट करते. आणि हे जॉईंट केल्यानंतर आपल्याला जे पीस आहेत ते इथं स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा जॉईन करून घ्यायचे आहेत. पण त्यापूर्वी ही पट्टी थोडी जास्त झाली होती म्हणून मी इथं त्याला अजून 1 इंचावरती फोल्ड केलाय. तुम्ही या पट्टीचं माप 11 इंच घेतलं तरी चालेल. तर बघा, इथं माझं शिवण्यात जास्त मार्जिन गेलं होतं त्यामुळे या पट्ट्या मोठ्या झाल्या. तर इथं मी साधारण 1 ते पाऊण इंच इथं मी डबल फोल्ड केलं आणि त्याला मी इथं स्टिच करून घेते. आणि ही आपल्याला पट्टी स्क्वेअर शेपमध्ये स्टिच करून घ्यायची आहे. आणि मेन पीसपासून खाली 2 इंच एवढं मार्जिन राहील इतकं आपल्याला ती पट्टी लागणार आहे. तर त्यानुसार तुम्ही ती पट्टी ॲडजस्ट करू शकता. तर बघा, अशा पद्धतीने मी एक साईड जोडल्यानंतर दुसरी साईड पण इथं जॉईन करून घेतली आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा पीस पण इथं व्यवस्थितपणे जॉईन करून घ्यायचा आहे.
आणि आता आपण जे हे पीस जॉईन केले तर त्यासाठी आपल्याला कुठेही याला फिनिशिंगला पट्टी लावण्याची गरज नाहीये, कारण की मी इथं तुमच्यासोबत एक ट्रिक शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा इथं आपल्याला कुठेही फिनिशिंग द्यायची गरज नाहीये. असंच आपण हे जॉईन केल्यानंतर त्याला 2 ते 3 शिलाई देऊन घ्यायच्यात. आणि हे जरा रबर शीट अटॅच करताना जाड होतं, त्यामुळे मी जे साईडच्या पट्ट्या आहेत त्याला मध्ये कुठेही रबर शीट लावलेलं नाही. मी फक्त त्याला अस्तर सोबत रेडी केलंय, कारण की हे जर रबर शीट तिथं लावली असती तर ते दोन्ही पीस इतके जाड झाले असते की आपल्या मशीनवर त्याची शिलाई बसलीच नसती. तर बघा आता आपल्याला आतनं पट्टी लावण्याची का गरज नाहीये, कारण की इथं आपण वरच्या साईडने एक अर्धा ते पाऊण इंच मार्जिन पकडत पकडत याला वरच्या साईडने आपण शिलाई देऊन घेणार आहोत दोन्ही पीसवरती. अशा पद्धतीने आपल्या वरतून पूर्ण स्क्वेअर शेपमध्ये जी आपली पट्टी आहे ती आतनं सुद्धा फिनिशिंग सह रेडी होणार आहे. आतनं पण कुठे धागे दोरे दिसणार नाही आणि बाहेरनं सुद्धा त्याला खूप छान असा लुक रेडी होणार आहे. आणि जे आपण ही साईडचे जे कॉर्नर्स जोडून घेणार आहोत ते तशाच प्रकारे आपल्याला बेसला सुद्धा आपण करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या बॅगला एक परफेक्ट असा टिफिन बॅगचा शेप येईल. आणि त्याचा बेस सुद्धा खूप मोठा रेडी होणार आहे, जेणेकरून आपले जे डबे असतील स्क्वेअर मधले ते सुद्धा आपले व्यवस्थितपणे इथं ऍडजस्ट होऊन बसणार आहेत. तर बघा इथं मी अशा पद्धतीने दोन्ही साईडला इथं करून घेते. आणि ते दोन्ही साईडला केल्यानंतर आपल्याला बेसला सुद्धा अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे. बेसला आपल्याला अर्धा इंच मार्जिन न सोडता आपल्याला एकदम कॉर्नरवरतून शिलाई घ्यायची, कारण की इथे आपल्याला मोठा बेस हवा आहे त्यामुळे. तर बघा मी इथं दोन्ही कॉर्नरला शिलाई देऊन घेतली आणि आता ऑलमोस्ट आपली बॅग रेडी होत आली आहे. आता फक्त याला आपल्याला झिप आणि जे बेल्ट आहेत ते अटॅच करायचे राहिलेले आहेत. तर बघा इथं खूप छान असा लुक तयार झालाय आणि ही बॅग टिकायला सुद्धा खूप दिवस टिकणार आहे. आणि आतनं सुद्धा आपला जो कपडा आहे अस्तरचा तो सुद्धा वॉटरप्रूफ दिलेला आहे आपण. तर आता बघा आपल्याला इथं स्ट्रॅप अटॅच करून घ्यायचे. तर बघा इथे आपल्याला आतनं मार्किंग करायची आहे, पण मी तुम्हाला बाहेरनं मार्किंग करून दाखवते. इथं बघा मिडल घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या साईडला दोन्ही भागाला आपल्याला 3-3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे बेल्टसाठी. आणि हीच अशीच मार्किंग आपल्याला आतल्या साईडनं करायची आहे, पण मी तुम्हाला आतल्या साईडनं दिसणार नाही म्हणून मी बाहेरनं करून दाखवते. तर बघा इथं मी दोन्ही साईडला 3-3 इंचाची मार्किंग करून घेतली. आणि आता आपल्याला याचीच अशाच पद्धतीने आपल्याला आतनं मार्क करून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला ही मार्किंग वरती बरोबर ते आपले बेल्ट आहेत ते अटॅच करून घ्यायचेत. मी इथं खूप सावकाशपणे तुम्हाला या बॅगची पूर्ण प्रोसेस दाखवलेली आहे, त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडासा जर युजफुल वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा आता इथं आपण दोन्ही इथं जे बेल्ट आहेत ते अटॅच करून घेऊयात. तर इथं आपले दोन्ही बेल्ट अटॅच करून झालेत आणि आता आपल्याला याला झिप लावायची आहे. तर झिपसाठी आपल्याला इथे आपल्या बॅगची मेजरमेंट घ्यायचं आहे आतनं. तर बघा याचा लुक किती छान दिसत आहे. आत्ताच विदाऊट झिपचा सुद्धा तुम्ही या बॅगचा यूज करू शकता, पण आपण इथं झिप लावणार आहोत. झिपसाठी मी इथं 8 इंचाचं इथं आपलं मार्किंग येत होतं, तर मी इथं त्यात 1 इंच ऍड करून 9 इंचाची इथं पट्टी कट करून घेणार आहे. आणि रुंदीला इथं 4 इंचाची पट्टी आहे, म्हणजे आपली इथं पूर्ण 9 बाय 4 इंचाची आपण इथं पट्टी घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथं अस्तर घ्यायचं आहे आणि ही पट्टी जी घेतलेली आहे ती आपल्याला मधनं कट करून आपल्याला त्याला अस्तरनी व्यवस्थितपणे 3 साईडने दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायचंय. आणि त्यानंतर ते पलटी करून व्यवस्थितपणे कॉर्नर्स बाहेर काढायचे. आणि ते कॉर्नर्स बाहेर काढल्यानंतर चौथ्या बाजूने सुद्धा आपल्याला शिलाई इथं देऊन घ्यायची. तर बघा इथं मी दाखवल्याप्रमाणे तिन्ही साईडला शिलाई देऊन घेते. असं केल्याने आपल्याला कुठेही फिनिशिंग द्यायची गरज पडत नाही. ऑटोमॅटिकली आपले हे कॉर्नर्स आहेत ते फिनिशिंग सह रेडी होतात. तर बघा अशा पद्धतीने मी 3 साईडला इथं स्टिच करून घेतलं, ते पलटी करून घेते. आणि जे साईडचे 2 कॉर्नर्स आहेत छोटे छोटे जे आपले भाग आहेत ते आपल्याला त्याच्यावरती दाबशिलाई देऊन घ्यायची. मोठ्या भागावर जे उभी रेष आहे त्याच्यावरती आपल्याला दाबशिलाई नाही दिली तरी चालते. तर बघा इथं दाबशिलाई दिल्यानंतर
मी चौथ्या भाग जिथं ओपनिंग होतं तिथून मी इथं त्याला पण शिलाई देऊन घेतली आणि असाच आपल्याला दुसरा पीस सुद्धा इथं रेडी करून घ्यायचा आहे। तर बघा इथं मी दोन्ही पीस रेडी करून घेतले। आता आपल्याला याला झिप अटॅच करायची। मी इथं झिपसाठी इथं ब्लॅक झिपचा यूज करणार आहे, तुम्ही कोणत्याही झिपचा इथं यूज करू शकता। आणि मी इथं झिप 13 ते 13.5 इंचाची घेतलेली आहे। आणि आता आपल्याला एका पीसवरती जिथून ओपनिंग ठेवली होती तिथून आपल्याला ही झिप उलटी ठेवून त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आणि ती उलटी ठेवल्यानंतर त्याला सुद्धा आपल्याला पलटी करून घ्यायचंय आणि त्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची। आता अशी दाब शिलाई दिल्यानंतर आपला जो दुसरा पीस आहे तो सुद्धा व्यवस्थितपणे त्याच्या समोरच ठेवून आपल्याला इथं त्याला सुद्धा अशाच पद्धतीने रेडी करून घ्यायचंय। तुमच्या रिक्वेस्टवर मी हा जो टिफिन बॅगचा व्हिडिओ आहे तो घेऊन आले आहे। तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक छोटंसं लाईक करा आणि हो एक छानशी कमेंट करायला विसरू नका। तर बघा इथं मी दोन्ही पीस इथं रेडी करून घेतलेत आणि आता आपल्याला यामध्ये रनर इन्सर्ट करून घ्यायचंय। तर बघा आता आपण इथं याच्यात रनर इन्सर्ट करून घेतलाय आणि आता आपल्याला दोन्ही साइडचे जे कॉर्नर्स आहे ते फिनिश करण्यासाठी इथं मी छोटे छोटे 2 पीसेस कट करून घेतलेत आणि ते पीस आहे तो आपल्या झिप वरती दाखवल्याप्रमाणे असा उलटा ठेवून घ्यायचा आहे, एक स्टिच करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती तो जो पीस आहे तो उलटा करून त्याच्यावरती सुद्धा दाब शिलाई देऊन घ्यायची आणि चारही साइडने आपल्याला त्याला फोल्ड करत करत व्यवस्थितपणे स्टिच करून घ्यायचं, जेणेकरून आपली जो रनर आहे तो व्यवस्थितपणे आतमध्येच ऍडजस्ट होऊन राहील आणि आपले कॉर्नर सुद्धा चेनचे व्यवस्थितपणे फिनिश होतील। ही बॅग शिवताना मी इथं 18 नंबरची सुई यूज केली आहे। तुमच्यापैकी बऱ्याच जणींचे प्रश्न असतात की तुम्ही सुई कोणत्या नंबरची यूज करता। साधारण मी सुई तर 16 नंबरची यूज करते, पण इथं जेव्हा आपण जाड काही शिवणार असू त्यावेळेस मी इथं 18 नंबरच्याच सुईचा यूज करते, जेणेकरून ही ज्या आपल्या शिलाई असतात त्या कुठेही सुटत नाही आणि व्यवस्थितपणे ज्या आपल्या बॅगा आहेत त्या तयार होतात। आणि जर तुम्हाला याच्यावरती डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर मी त्याच्यासाठीही डिटेल व्हिडिओ घेऊन येईल, पण त्यासाठी तुम्हाला कमेंट करावी लागेल। तुमच्या जेवढ्या जास्ती कमेंट असतील त्यावरती मी लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येईल की बॅगसाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज असते किंवा मग बॅग बिझनेस सुरू करायचा असेल तर आपल्याला कशाची गरज असते यावरती फुल डिटेल व्हिडिओ घेऊन येईल। त्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे। जेव्हा तुम्ही मला कमेंट कराल तेव्हाच मला कळेल की तुम्हाला ह्या व्हिडिओची खरंच गरज आहे, त्यामुळे मला कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका। तर बघा जी आपली पट्टी रेडी केली होती तिथं आपल्याला त्याचा मिडल काढायचा आणि ह्या आपल्या बॅगचा मिडल व्यवस्थितपणे ते ऍडजस्ट करत आपल्याला त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आणि ते आपल्याला कुठेही आपले रफ एजेस नसल्यामुळे आपण डायरेक्ट इथं स्टिच करून घेतोय आणि अशा पद्धतीने आपली खूप युजफुल अशी दणकट आणि खूप दिवस टिकणारी वॉटरप्रूफ बॅग इथं रेडी झाली आहे। तुम्हीही अशी बॅग घरी ट्राय करून नक्की बघा। तुम्ही याचा डेली लाईफमध्ये खूप छान पद्धतीने वापर करू शकता, टिकायला खूप दिवस टिकणार आहे। आणि तुम्हाला ही बॅग कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता